नमस्कार, मी रेणुका. होळी स्पेशल बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात आधी सगळ्या बातम्या बघायच्या आधी तुम्हाला मनापासून होळीच्या शुभेच्छा. बघूयात या बुलेटिनच्या हेडलाईन्स. कोकणामध्ये ठिकठिकाणी सुरू झालाय शिमगोत्सव. रत्नागिरीत सज्ज होत आहेत होळीचे मान. होळी वाड्यांमध्येही फुलं आणि रोषणाईनं सजते होळी. पुण्यामध्ये हलगीच्या साथीनं रंगतोय रंगांचा सण. सगळीकडे तरुणाईचा उत्साह. बाजारपेठाही सजल्यात आकर्षक पिचकाऱ्या. कोल्हापुरात निसर्ग मित्र संस्थेचा नैसर्गिक रंगानं होळी खेळण्याचा उपक्रम. मुख्यमंत्र्यांनीही शुभेच्छा देताना दिलाय नैसर्गिक रंग वापरण्याचा सल्ला. परभणीमध्ये पाणी बचत गटाची 16 वर्षांपासून सुरू आहे विधायक होळी. लाकडांऐवजी होते कचऱ्याची होळी. कचरा न करण्याचीही घेतली जाते शपथ. आणि पारंपरिक लोकगीतांवर ठेका धरत बंजारा समाज बांधव साजरी करतायत होळी. नैसर्गिक रंगाचा वापर करत 7 दिवस चालतो होळीचा उत्सव. आणि सुरुवात करूयात कोकणातून, कारण राज्यात अनेक ठिकाणी आज विविध पद्धतीनं होळी साजरी होते आणि त्यातही कोकणातल्या होळीचं अनोखं वैशिष्ट्य आहे. कारण रत्नागिरीतल्या गावागावातून आजपासून होळी उभी करायला तर सुरुवात झालेली आहे आणि रात्री उशिरापर्यंत प्रत्येक गावात होळीचा मान सज्ज होऊन पुढचे 8 दिवस ही शिमग्याची धूम अशीच सुरू राहणार आहे. आणि याबद्दलच अधिक सांगतात आमचे ब्युरो चीफ दिनेश केळुसकर. होळीचे दिवस सुरू झालेले आहेत, शिमग्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि ही देवळी गावातली होळी आहे. बघतो आहोत आपण रत्नागिरीच्या देवळी गावात हे होळी चाललेली आहे. सगळे चाकरमानी दाखल झालेले आहेत मोठ्या संख्येने आणि बघतो आहोत आपण शिमग्याची धूम कोकणामध्ये सुरू झालेली आहे. इथे आपल्याकडे हे सगळे ग्रामस्थ आहेत. काही बोलायला आपण त्यांना विचारूया. किती मोठा तुमचा उत्सव असतो इथे होळीमध्ये, मला सांगा किती आणि काय काय होतं या इथे? एक दिवस हा उत्सव चालू असतो. रात्री नमन होतं, पालखी खेळवली जाते, देव व्यवस्थित खेळतो, व्यवस्थित पद्धतशीर मस्तपैकी लोक आनंद घेतात या होळी उत्सव. चाकरमाने किती आलेत यावेळी गावात? सगळे आलेले आहेत. काय आता शिमग्याला काय चाकरमाने आणि तुम्ही काय करणार, मजा काय करणार? मजा करण्यापेक्षा हा होळीचा जो आनंदोत्सव जो असतो हा वर्षातून एक वेळा येत असतो. त्यामुळे प्रत्येकाला असा आनंद असतो की आमचा देव, आमच्या देवाची पालखी सजले, आनंदोत्सव साजरा करायचा. होळीचा जो आता इथे साणेवर होळी जाणार आहे तुमची, उद्यापासून सगळे नारळ देतील गाव होळीला, सगळे लोक येतील. किती वर्षापासून ही परंपरा आहे तुमच्या गावात चालत? ही साधारणतः किती वर्ष चालू आहे हे सांगता येणार नाही, परंतु आमच्या सध्याच्या माहितीच्या आधारे ही पिढ्यानपिढ्या आहे आणि आज माझ्या घराची ही जवळजवळ 11वी पिढी असावी. 11वी पिढी आहे. आपण बघतो खूप धूम येणार आहे. इथे शिमगा आहे आणि कोकणातला शिमगा हा अस्सल शिमगा असतो. मोठ्या संख्येने चाकरमाने येतात. गावच्या होळीला एक तरी नारळ आपण वर्षातून दिला पाहिजे असा रिवाज आहे, इथल्या परंपरा आहे वर्षानुवर्षापासूनची. होळीकडे साकडं घातलं जातं, नवस फेडले जातात आणि अशा या पुढचे आणखी एक 8-10 दिवस जे आहेत हे या गावात शिमग्याचे धामधुमीचे असणार आहेत. विजय वासुटकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत. आणि गुहागर मधल्या सावर्डे इथे देखील आगळीवेगळी होळी साजरी होत असते. बघूयात तिथे नेमकं काय होत असतं. कारण इथे 9 दिवस होळी पेटवून 10व्या दिवशी सकाळी होम पेटवण्याची प्रथा आहे. होम लागण्याच्या आदल्या दिवशी रात्री होळी इथे खेळली जाते. या परंपरेला होलटे होम असं म्हटलं जातं. लाकडाचे 2-3 फुटांचे तुकडे म्हणजे होलटे आणि हे होलटे अर्धवट जाळलेल्या अवस्थेत असताना ते हातात घेऊन समोर उभे असलेल्या मानकऱ्यांच्या अंगावर भिरकवण्याची इथे प्रथा आहे. पूर्ण काळोखात सुरू असणारा खेळ पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. ह्याला होलटावम असं म्हणतात आणि अनादी काळापासून चाललेला आलेला हा होलटावम हा होलिका सणामधला एक मुख्य भाग आपल्याला समजला जातो. होलटावम म्हणजे जी लाकडं आहेत ती लाकडं पेटवली जातात, म्हणजे होलटे, लाकडाचे होलटे, त्याला होलटावम म्हणतो. ते पेटवून झाल्यानंतर 2 बाजूला 2 प्रकारचे, म्हणजे एका बाजूला पोट मंडळी आणि एका बाजूला गावाचे इथे सगळे मानकर उभे राहतात.
कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेबरोबरच या होळीच्या सणाला देखील खूप महत्त्व आहे। गावोगावच्या कोळीवाड्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण त्यामुळे पाहायला मिळतंय। गावागावात होळी सजवली जाते, त्यात फुलं आणि विद्युत रोषणाईचा देखील या सजावटीसाठी वापर होतो। या कामामध्ये आबालवृद्ध सगळेच जण उत्साहाने सहभागी होतात। होळीबरोबरच कोळी बांधव आपापल्या रोजीरोटी देणाऱ्या होळीची ही सजावट करतात, तिची पूजा देखील केली जाते। सर्वजण या सजवलेल्या होड्यांमध्ये सहकुटुंब नातेवाईकांसह समुद्राची सैरही करतात। यावेळी कोळी गीतांच्या तालावर सगळेच जण धुंद होऊन नाचताना पाहायला मिळतात, यात महिलाही मागे नसतात। आणि आता जाऊयात पुण्यामध्ये होळी आणि धुळवड रंगपंचमी म्हटलं की हलगीची साथ आणि रंगांच्या विविध पिचकाऱ्यांमधून रंगून जाणारी तरुणाई, छोट्यांची धमाल असंच वातावरण सगळीकडे पाहायला मिळतं। बाजारपेठाही वेगवेगळ्या रंगांनी आणि विविध आकारातल्या पिचकाऱ्यांनी इथे सजून गेल्या। आणि याच विषयी सांगते आमची रिपोर्टर हलिमा कुरेशी। होळी आहे म्हणत डफावरती थाप देत हलगी वाजवत धुळवड असेल, होळी असेल आणि रंगपंचमी याच्या उधळणीसाठी सगळेजण सज्ज आहेत। बाजारपेठांमध्ये सुद्धा ठिकठिकाणी डफ आहे, ते विकण्यासाठी आलेले आहेत आणि विकत घेण्यासाठीची सुद्धा गर्दी आपल्याला पाहायला मिळते। रंगांबरोबरच वादनाचा हा एक अनोखा मेळ असतो आणि त्याचबरोबर या रंगांना वेगवेगळ्या मिश्रणामध्ये घेत पिचकारीने उडवत जाण्याची मजा जी असते ती औरच असते। लहानग्यांचा उत्साहही आपल्याला इथे पाहायला मिळतो। जागोजागी आपण पाहतोय की बाजारपेठांमध्ये पिचकारांचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आहेत। लहान मुलांना आकर्षित करतील असे प्रकारही पाहायला मिळतात। हा छोटासा हत्ती आहे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर छोटीशी पिस्तूल आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पिचकारीचे प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतात। म्हणजे लहानग्यांना आकर्षक वाटावं अशाच हे पिचकारांचे प्रकार आहे आणि मोठ्यांसाठी सुद्धा मोठमोठे पिचकारांचे प्रकार जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। नेमकी धुळवड आणि होळी याची जी तयारी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू असलेली पाहायला मिळते। पाहतोय की खरेदीसाठी सुद्धा धुमंड उडलेली आहे आणि रंगांची जी उधळण आहे ती अनुभवण्यासाठी अर्थातच सगळेजण तयार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे। आणि आता जाऊयात कोल्हापुरात। कोल्हापूरमध्ये देखील पूर्णपणे नैसर्गिक रंगानं होळी खेळण्याचा संदेश निसर्ग मित्र ही संस्था देते। या संस्थेविषयी आणि त्यांच्या उपक्रमाविषयी सांगतोय आमचा करस्पॉन्डंट संदीप राजगोळकर। होळीच्या सणामध्ये रंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण आज बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक रंग बघायला मिळतात। पण कोल्हापूरमध्ये मात्र निसर्ग मित्र ही जी संस्था, या संस्थेनं आगळेवेगळे रंग तयार केलेले आहेत। आपण बघतो या ठिकाणी अनेक वनस्पती असतील, अनेक फळं असतील, फुलं असतील, त्याचबरोबर अनेक फळांच्या ज्या बिया आहेत, अशा या सगळ्या निसर्गातल्याच संपत्तीच्या आधारे खरं तर हे सगळे रंग तयार केले आहेत। आपण बघतो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी हे रंग तयार झाले। त्यामध्ये अगदी गुलाबाचं फूल असेल, हळकुंड असेल, त्याचबरोबर मेहंदीची पानं असतील, बेलफळ असेल, त्याचबरोबर कडुलिंबाचं झाड असेल, हिरडा, बेहडा, अशा जे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वनस्पती, फळं, बिया, फुलं जी आहेत निसर्गामध्ये, त्या सगळ्यापासून हे रंग साकारलेले आहेत। आणि हे सगळे जे रंग आहेत हे इको फ्रेंडली रंग आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गमित्र ही संस्था असे रंग तयार करते आणि महिला बचत गटांच्या मार्फत या रंगांचं वितरण केलं जातं। काय नेमकी ही संकल्पना आहे जाणून घेऊयात। एक तर इको फ्रेंडली हे रंग आहेत, आज रासायनिक रंगांची चलती आहे खरं तर बाजारामध्ये, पण तुम्ही हे रंग तयार केलेत, कशी सुचली ही कल्पना तुम्हाला? अनेक वेळेला नागरिकांच्या मुलाखती किंवा जुन्या लोकांच्या बरोबर गप्पा झाल्या, तज्ज्ञांच्यावर चर्चा झाली, त्यावेळेला असं लक्षात आलं की पूर्वीची लोक हे वनस्पतीजन्य रंग वापरत होते आणि शहरीकरणामुळं, वाढत्या शहरीकरणामुळं ही सगळी झाडं सुदैवानं आपल्यापासून लांब गेली आणि म्हणून जी रंग निर्माण करणारी जी झाडं आहेत ती नेमकी कुठली आहेत याचा शोध घेण्यासाठी निसर्ग मित्राच्या माध्यमातून अनेक ठिकाणी त्याचा सर्वे झाला, अभ्यास झाला आणि त्याच्यातून मग आयुर्वेदातल्या अनेक तज्ज्ञांच्या बरोबर याचं नेमकेपणानं अभ्यास करून हे लोकांच्या समोर पूर्वीचे जे रंग होते तेच आपल्याला पुढे आणायचे आहेत। जी फुलं आहेत, जी निर्माल्य म्हणून आपण टाकतो, त्यामध्ये मग झेंडू आहे, पळस आहे, पांगारा आहे,
नीलमोहर आहे. तर ही जी फुलं आहेत ही फुलं सावलीमध्ये सुकवायची. सावलीमध्ये एवढ्यासाठी सुकवायची की ती त्यातील नॅचरल कलर जे आहे ते उन्हामुळं कमी होऊ नयेत म्हणून आपण ती सावलीमध्ये सुकवायचे. अशाच प्रकारच्या फळं, बिया, त्यामध्ये मग बियांमध्ये शेंद्री आहे, सालीमध्ये बेलफळाची साल आहे, त्यानंतर आवळा आहे. अशा वेगवेगळ्या ज्या वनस्पती आहेत ह्या सावलीमध्ये सुकवून आपण त्याची पावडर करायची आहे. ती पावडर झालेली आहे ती चाळणीनं चाळायची आहे किंवा वस्त्रगाळ करायची आहे. आणि ह्या रंगामध्ये पेस्टिंगसाठी थोडं डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ जर घालून हे रंग लावले तर अधिक प्रमाणामध्ये अंगाला चांगले लागतात. आपण बघितलं ज्याप्रमाणे रासायनिक रंगांचा धोका असतो त्याप्रमाणे कुठलाही धोका या इको फ्रेंडली रंगांपासून नाही. त्यामुळं यंदाची होळी ही या अशाच इको फ्रेंडली रंगांपासून साजरी करावी असं आवाहन निसर्गप्रेमींनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर. आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता होळी साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी देखील केलेलं आहे. त्यांनी काय म्हटलंय आपण बघूयात. होळीच्या उत्सवामागे असलेला उदात्त आशय लक्षात घेऊन अनिष्ट कालबाह्यते जाळून नव्या मूल्यांचा स्वीकार करावा. हा उत्सव साजरा करताना पर्यावरणाचं भान राखावं. तसंच होळीनंतरचं धुलीवंदन साजरं करतानाही नैसर्गिक रंगांचा वापर करण्यासोबतच पाण्याचा काटकसरीनं वापर करावा. या उत्सवाच्या माध्यमातून समाजातील शांतता, सलोखा व बंधुभाव अधिकाधिक वृद्धिंगत करावा. आणि नंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण बघणार आहोत परभणीमध्ये पाणी बचत गटाची 16 वर्षांपासून सुरू आहे विधायक होळी. आणि ब्रेक नंतर आपण जाणार आहोत परभणीमध्ये, कारण परभणीमध्ये शिवरामनगर या भागात विधायक पद्धतीनं होळी साजरी केली जाते. इथे पैसे मागून लाकडं जमा करण्याऐवजी घरोघरी जाऊन कचरा जमा केला जातो आणि परिसर स्वच्छ केला जातो. या कचऱ्याची होळी करण्याची प्रथा गेल्या 16 वर्षांपासून इथे सुरू आहे. पाणी बचत गटाच्या सदस्यांनी हा उपक्रम सुरू केलाय. हे सदस्य एकमेकांना कचरा न करण्याची शपथही देतात. याची शहरात सर्वत्र चर्चा मोठ्या प्रमाणात होते आणि होळीच्या 4 दिवस आधीपासूनच हे सदस्य सक्रिय होत असतात. विविध सामाजिक उपक्रमांचे फलक हातात घेऊन हे सगळेजण फेरी काढत असतात. घराघरातून कचरा गोळा करताना रहिवाशांना कचरा न करण्याची हे सर्वजण शपथ देतात आणि यामुळे या परिसरात लाकडाची होळी करून प्रदूषण केलं जात नाही. पाणी वीज बचत गटाच्या माध्यमातून पाणी आणि विजेची बचत देखील झाली पाहिजे, हा देखील आमचा उपक्रम आहे. आणि या होळीच्या निमित्ताने जे महिलांचा अनादर केला जातो तो देखील करू नये, हा देखील आमचा या माध्यमातून उद्देश आहे. आणि लाकडं आणि गौऱ्या जाळणं हे आता आपल्या पर्यावरणाला सूट होत नाही, त्यामुळे त्याला पर्याय म्हणून आम्ही ही कचऱ्याची होळी करण्याचा एक पर्याय समाजासमोर ठेवत आहोत. आणि नंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत लोकगीतांवर ठेका धरत बंजारा समाज बांधव साजरी करतायत होळी. रंगांचा उत्सव साजरा करण्यासाठी होळीच्या दिवसाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात. पण बंजारा समाजात या होळीचा उत्साह कधीच सुरू झालाय. पारंपरिक वेशात आणि डफाच्या तालावर ठेका धरत लमाणी भाषेतली गाणी म्हणत नाचत असलेले हे सगळे जे स्त्री पुरुष आहेत असं दृश्य आता खेडोपाडी पाहायला मिळतंय. यावेळी लेंगी गीतं गायली जातात. या लेंगी गाण्यांमध्ये होळीचं वर्णन केलेलं असतं. या उत्सवात स्त्रियांनी पुरुषांना काठीनं मारण्याची परंपरा आहे. त्यावेळी स्त्रिया पुरुषांकडून भेट म्हणून पैसे घेतात. होळीच्या दिवसात लेंगी, गेर, धुंड असे अनेक खेळ खेळले जातात. नैसर्गिक रंगांचा वापर करत 7 दिवस बंजारा समाज होळी साजरा करतो. बंजारी समाजामध्ये होळी पेटवतात, ती सुद्धा धुलीवंदनाच्या दिवशी सकाळच्या वेळी. होळीच्या या काळामध्ये वर्षभरात ज्या ज्या मुलांचा जन्म झालाय त्यांचा वाढदिवसही साजरा केला जातो. लोकगीतांमध्ये आणि लोककथांमधले संदर्भ प्रमाण म्हणून सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा प्रयत्न बंजारा समाजातले बांधव करताना दिसतात. हा समाज आमचा पारंपरिक असतो, कारण का की आमचा नवऱ्याला न मारता
दीर भाऊजाईचा सण असतो हा. दीर भाऊजाईचा चालतंय कारण होळी म्हणजे दीर भाऊजाईचीच आहे आणि पारंपरिक आहे. आमच्यात असं नवऱ्याला वगैरे नाही मारत काही, कारण दीराला का मारतात की दीर भाऊजाईचं नातं वेगळं धरलं जातं होळीला आमच्यात. ह्या माध्यमातून आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की होळी सणामध्ये होळी सण हा दीर भाऊजाई ह्या माध्यमातून चेष्टेचा विषय असतो. एक सण जे आम्ही महिला गाणं म्हणतात ते दीरांना चिडवण्यासाठी असते आणि जे पुरुष गाणं म्हणून ते जे राऊंड फेर घेतात ते मुली महिलांना चिडवण्यासाठी, म्हणजे त्यांच्या भावजा असतात त्या आणि ते खेळणारे सगळे दीर असतात आणि त्यांच्यामध्ये जे एक चिडीचा आणि एखाद्या मला चिडवून मजा चेष्टा मस्करी करायची असते त्यामधून कलर लावणे, मग महिलांनी ते काठीनं मारण्यामध्ये गेर मागणे, गेर नामाचा प्रकार असतो. आपण बघितलं बंजारा समाजात होळी म्हणजे अक्षरशः आनंदाची पर्वणी असते. ठिकठिकाणच्या बंजारा तांड्यांवर देखील होळीची चाहूल देणारं वातावरण सध्या पाहायला मिळते. अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातल्या रेडवा गावात असाच उत्साह पाहायला मिळतो. पारंपरिक डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या बंजारा समाजानं आपली वेगळी परंपरा, लोकसंस्कृती आणि वेगळेपण अजूनही म्हणूनच जपून ठेवलंय. हे वेगळेपण, चालीरीती, पेहराव आणि बोलीभाषा सगळ्यांमध्येच दिसतं. होळी हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळी मानली जाते. मुळात बंजारा समाज महिनाभर होळी साजरी करत असतो. होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते. याची चाहूल आणि लगबग या दिवसापासून बंजारा तांड्यांमध्ये होते ती बंजारा लोकगीतांनी. या गीतांना लेंगी गीत असं म्हटलं जातं. फगवा किंवा फाग म्हणजे होळीचा आनंद साजरा करण्यासाठी समाजातल्या व्यक्तीकडून आनंदानं आणि हट्टानं घेतलेले पैसे असं मानलं जातं. पुरुषांकडून हे पैसे मागताना आपण आता म्हटल्याप्रमाणे छोट्या काठीनं मारण्याची देखील इथे परंपरा आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला होळीच्या खूप शुभेच्छा. पहा फक्त IBN लोकमत.